स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन सेशन मध्ये। तर या भागामध्ये आपण पाहणार आहोत बेरीज वजाबाकी चिन्हांचे नियम। तर हे नियम अतिशय महत्त्वाचे आहेत, जेणेकरून तुम्हाला पदावली असेल, अपूर्णांकाची पदावली असेल किंवा आपल्याला पूर्णांक संख्येची पदावली दिली असता या नियमाचा तिथं वापर होतो, किंवा समीकरण एखादं सोडवताना तिथं हे नियम तुम्हाला माहिती असले तर तुम्ही उदाहरण पटकन झटकन सोडवू शकता। मग बघा, आता इथं अधिकचे 5 आहेत, अधिकचे 4 आहेत, म्हणजेच इथं तुम्हाला या संख्या म्हणजे संख्यांची बेरीज किंवा वजाबाकी कोणती क्रिया करायची आणि ती कशी करायची हे आज आपण आजच्या सेशन मध्ये समजावून घेणार आहोत। तर चला मग आपण पाहूया डायरेक्टली नियम। मग नियम काय आहे, तर समान चिन्ह जर असेल तर क्रिया होते बेरजेची, संख्येचे जर समान चिन्ह असेल तर क्रिया होते बेरजेची आणि येणाऱ्या उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह येतं। आणि इथं संख्येचे चिन्ह जर विरुद्ध चिन्ह असेल, म्हणजे एक अधिक आणि दुसरी संख्या वजा असेल, तर त्यावेळेस त्या संख्येची वजाबाकी होते। बघा, विरुद्ध चिन्ह म्हणजे काय, तर एक अधिक एक वजा किंवा एक वजा एक अधिकचं चिन्ह अशी असणारी संख्या। ठीक आहे, हे लक्षात घ्या। तुम्हाला या ठिकाणी एक संख्या अधिक मध्ये दिली किंवा दुसरी संख्या वजा मध्ये दिली, तर त्यावेळेस तुम्हाला काय करायची आहे, क्रिया करायची आहे वजाबाकीची। किंवा एक संख्या वजाची आहे आणि दुसरी संख्या कशाची आहे, अधिकची आहे, त्यावेळेस तुम्हाला काय करायचंय, वजाबाकीची क्रिया करायची। आणि यामध्ये सुद्धा सेम नियम आहे की जो येतं उत्तर, येणाऱ्या उत्तराला मोठ्या संख्येचं तुम्हाला काय द्यायचं आहे, चिन्ह द्यायचं आहे। मग अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, त्या ठिकाणी प्रोसेस करायची, क्रिया करायची। मग आपण जे उदाहरण घेतलेत त्या उदाहरणांचे उदाहरण आपण या नियमानं सोडून पाहणार आहोत। बघा, आता इथं कोणतीही संख्या असेल तर त्या संख्येच्या डावीकडे त्या संख्येचं चिन्ह दिलं असतं। आता इथं तुम्हाला समजण्यासाठी मी या संख्येला चिन्ह दिले, पण शक्यतो इथं 5 लिहायचं असेल तर आपण असं लिहितो। ठीक आहे, पण याचं चिन्ह आपल्याला दिसत जरी नसेल तरी त्याचं चिन्ह अधिकच असतं। ठीक आहे, मग अशा पद्धतीनं आपल्याला फक्त संख्येचा विचार करायचा। बघा, इथं अधिकचे 5 आहेत, अधिकचे 4 आहेत, म्हणजे काय, समान चिन्ह आहेत। काय आहेत, समान चिन्ह आहेत, दोन्ही संख्या अधिक अधिकच्या आहेत, तेव्हा आपण क्रिया कशाची करायची बाळांनो, बेरजेची करायची। आणि बेरजेची क्रिया केल्यानंतर येणाऱ्या उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं। पण इथं संख्या सारख्या आहेत, ठीक आहे, त्यांची चिन्हही सारखी आहेत, मग क्रिया करणार आपण बेरजेची। मग 5 अधिक 4 9 आणि येणाऱ्या उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह, मग मोठी संख्या कोणती या दोघांतली, 5 आहे, 5चं चिन्ह आहे अधिकचं, म्हणून याचं सुद्धा उत्तर काय येणार, अधिक 9। ठीक आहे, आता हे अधिकचं चिन्ह तुम्हाला मी नियम शिकवत आहे त्याच्यामुळे मी इथं काय केलेलं आहे, दिलेलं आहे। ठीक आहे, तुम्ही लिहू शकता किंवा नाही, तुमची मर्जी। आता इथं पहा, -4 -5, ठीक आहे, -4 -5 समान चिन्ह आहेत, सारखी चिन्ह आहेत, वजा दोन्हीही आहेत। बघा, दोन्ही संख्या वजा मध्ये आहेत, मग या ठिकाणी क्रिया बेरजेचीच करायची, कारण की समान चिन्ह असल्यानंतर क्रिया आपल्याला बेरजेचीच करायची आहे आणि येणाऱ्या उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह। मग 5 वजाचे आणि 4 वजाचे, येणार उत्तर काय, क्रिया बेरजेची केली आणि येणाऱ्या उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह, मोठी संख्या आहे 5, 5चं चिन्ह काय आहे, वजाचं, म्हणून आपण इथं आपलं उत्तर आलं -9। आता हे सुद्धा बघा, इथं काय आहे, -5 अधिक 4, ठीक आहे, विरुद्ध चिन्ह आहेत, विरुद्ध चिन्ह असल्यानंतर क्रिया होणार वजाबाकीची। मग इथं 5 मधून 4 मायनस करायचे, उत्तर येणार 1 आणि येणाऱ्या उत्तराला आपण चिन्ह द्यायचं आहे मोठ्या संख्येचं। मग मोठी संख्या 5 की 4, तर 5 असल्यामुळे याचं चिन्ह आहे वजाचं, म्हणून येणाऱ्या उत्तराला सुद्धा वजाचं चिन्ह या ठिकाणी येणार। आता इथं +5 आणि -4, बघा, विरुद्ध चिन्ह, एक अधिकची संख्या आणि दुसरी वजाची संख्या आहे, मग आपण काय करायचंय, वजाबाकीची क्रिया करायची आहे। मग 5 मधून 4 घालवा, उत्तर काय येणार, 1 आणि येणाऱ्या उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह, मोठी संख्या कोणती आहे, 5, मग 5चं चिन्ह कोणतं, अधिकचं, म्हणून इथं उत्तर येणार आपलं अधिक 1। ठीक आहे, मग अशाच पद्धतीनं आणखीन आपण एक छानसं एक्झाम्पल पाहूयात। बघा, आता हे एकच उदाहरण आहे, ठीक आहे, हे एकच उदाहरण आहे, पण आपण जर आपल्याला हा नियम माहिती असला तर आपण ह्या एवढ्या पद्धतीने म्हणजे 4 वेगवेगळ्या पद्धतीने आपण ते सोडवलं तरी त्याचं उत्तर तेच येतं। आणि आपण नियमाचा वापर करून नाही सोडवलं तर प्रत्येक वेळा त्याचं उत्तर बदलणार। त्याच्यामुळे नियम फार महत्वाचा आहे, अत्यंत महत्वाचा असा नियम आहे हा। बघा, आता आपण हे सोडून बघूयात, म्हणजे तुमच्या सुद्धा ते लक्षात येणार आहे।
आणि तुम्ही सर्वांनी याचं काय करायचंय सोडवून सुद्धा पाहायचं आहे. बघा इथं 7+2 मी ॲरो सुद्धा केलेले आहेत, कोणती क्रिया आधी केलेली आहे ते. मग अधिक अधिक म्हणजे बघा हे 7चं चिन्ह दिसत नाही, पण त्याच्या डावीकडे चिन्ह लपलेले, ते कशाचं आहे? अधिकचं म्हणजेच बेरजेचं. मग 7+2 किती झाले? 9 झाले. ठीक आहे. मग इथं वजा आणि इथं -3 -4 किती झाले? -7. ठीक आहे. म्हणजे समान चिन्ह असले की क्रिया बेरजेची आणि येणाऱ्या उत्तराला मोठे संख्येचं चिन्ह. मग 9 मधून 7 गेले, किती राहिलं उत्तर? अधिकचं 2. ठीक आहे. आता इथं बघा 7 मधून 3 गेले, किती राहणार? 4 राहणार. आता या दोघांचं हे अधिकचं आहे, हे वजाचं आहे. क्रिया कशाची करणार आपण? विरुद्ध चिन्ह असेल की क्रिया वजाबाकीची होते, म्हणून 4 मधून 2 गेले, 2 राहिले, पण येणाऱ्या उत्तराला मोठ्या संख्येचे चिन्ह, मोठी संख्या आहे 4. मग 4चं चिन्ह इथं वजाचं म्हणून इथं, आणि इथंही तेच झालेले बघा, विरुद्ध चिन्ह क्रिया वजाबाकीची केली, येणाऱ्या उत्तराला मोठ्या संख्येचे चिन्ह, म्हणून याचं सुद्धा उत्तर काय आलं बाळांनो? 2च आलं. बघा आहे की नाही सोपं? म्हणून नियम तुम्हाला माहिती असणं फार गरजेचं आहे. आता इथं सुद्धा बघा हे अधिकचे 4 आहे, वजाचं 4 आहे, म्हणजे विरुद्ध चिन्ह आहेत. विरुद्ध चिन्ह असल्यानंतर क्रिया होणार वजाबाकीच्या. आता 7 अधिकचे वजाचे 4, 7 मधून 4 गेले, उत्तर येणार 3. ठीक आहे. -3 -2 विरुद्ध चिन्ह आहेत. विरुद्ध चिन्ह असलं की क्रिया होणार वजाबाकीची, येणाऱ्या उत्तराला मोठ्या संख्येचे चिन्ह, म्हणजे 3 मधून 2 वजा करायचे, तुम्हाला 1 येणार. मोठी संख्या आहे 3, 3 ला आहे वजाचं चिन्ह, म्हणून -1 याचं आन्सर आलं. बघा 3 मधून आता -1 करा, उत्तर येणार -2. ओके. आता सेम प्रोसेस आपण हेच उदाहरण बघा या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला मी करून दाखवलेला आहे, पण आपण तोच प्रॉपर नियम यूज केलेला आहे बेरीज वजाबाकी चिन्हांचा. मग या ठिकाणी 7 मधून 3 म्हणजे आपण आता सरळ इथं करत जाणार आहोत. 7 मधून -3 घालवा, किती येणार? अधिकचे 4 आले. ठीक आहे. मग अधिकचे 4 अधिकचे 2 वजाचे 4. ठीक आहे. आता इथं बघा अधिकचे 4 वजाचे 4 तुम्ही डायरेक्टली कॅन्सल करू शकता, पण आपण असं चाललोय स्ट्रेट फॉरवर्ड, म्हणून आता +4 +2 समान चिन्ह आहेत, क्रिया बेरजेची. मग +4 +2 6 येणार उत्तर, आणि आता वजाचे 4 मायनस करा, म्हणजे बघा आता इथं अधिकचं 6 आहे आणि इथं वजाचं 4 आहे, म्हणजेच काय? विरुद्ध चिन्ह आहेत. विरुद्ध चिन्ह असले की आपली क्रिया कशाची करावी लागणार आपल्याला? वजाबाकीची. मग इथं वजाबाकी केली की उत्तर येणार 2, तेही अधिकचं, कारण की मोठी संख्या 6 आहे, 6चं चिन्ह अधिकचं आहे, म्हणून उत्तर आलं 2. तर अशा पद्धतीनं बाळांनो तुम्ही जर योग्य नियम यूज केला तर इथं उत्तर बघा आपलं तेच आलेले, सगळीकडं तेच उत्तर आलेले, म्हणजे 2-2 आलेलं आहे, कारण की आपण बेरीज वजाबाकी चिन्हांचा नियम केला असून वेगवेगळ्या पद्धतीनं जरी तुम्ही उत्तर सोडवलं नियमाचा वापर करून, तरी उत्तर तेच येतं. ठीक आहे. त्याच्यामुळे बेरीज वजाबाकी चिन्हांचा नियमाचा हा व्हिडिओ पूर्ण व्यवस्थित पहा आणि समजून घ्या. चला थांबूयात आपण या ठिकाणी.